झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण कोकणाबद्दल बोलूया. आमच्या कोकणामध्ये पाऊस प्रचंड पडतो आणि तो समुद्रात जातो, लगेच वाहून जातो. काय करता येईल मला सांगा? हेच करावं लागेल, फक्त तिथे स्ट्रक्चर आपल्याला वेगळे घ्यावं लागतील. त्याचे कारण त्याला फोर्स जास्त आहे पाण्याला. आम्हाला अधिक मजबूत स्ट्रक्चर करावं लागतील. मग ते लोखंड वापरावं लागेल, त्याची रुंदी वाढवावं लागेल. हे काय टेक्निकल इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ करावं लागेल, परंतु पाणी अडवावं लागेल. शिरपूर पॅटर्न मध्ये कुठेही लोखंड वापरलेलं नाही. मी नाही वापरत, पण शासकीय जे बंधारे मला मिळतात, जे मी काम करते पण मी काम करतो, मी करून काम करतो, ते त्यांचं लोखंड असल्यामुळे मला वापरावं होतं. पण 1 मीटर जर टॉप विंड घेतली चांगली स्क्विविंग कॉन्क्रीटची, तर मला नाही वाटत की लोखंड वापरायची गरज आहे. त्याचे कारण मी त्या बंधाच्या वरच्या भागात एक माती बंधारा टाकतो, त्याला मी बफर म्हणतो. सगळीकडे आपण पाहिलं असेल बफर आहे, गरज नाही. पण तू कोकणामध्ये आपल्याला करावं लागेल. कोकणामध्ये किमान आपल्याला सह्याद्री ते समुद्र किनारा माझ्या हिशोबाने 50 ते 60 किलोमीटरची पट्टी आहे, जिथे प्लेन आहे. तिथे जर आपण हे लहान लहान बंधारे केले टॉप टू बॉटम, तिथे फक्त जीवाला पाहावं लागेल, थोडं तिथे जांभ्याचा गड लागतो, तो पोरस आहे पण परमेबल नाही, त्याच्या खाली जावं लागेल आणि तो काढावा लागेल आणि खालचा जो मुरमध्ये उघडावा लागेल. हाच पद्धत करावा लागेल. बंधारा पक्का करावा लागेल, त्याला फोर्स खूप आहे, तिथला प्रश्न सुटू शकतो. आता माझ्या पुढे असा एकही जिल्हा नाही, काही गाव नाही की जिथे आपण शेतीला दुबार पिकाला पाणी देऊ शकत नाही. एकही नाही. तुम्हाला म्हणजे असे वाटेल, पण खोटं वाटेल कदाचित, पण माझ्या समोर पाणी दिसत आहे. हे टमाटे दिसून राहिले. याची गंमत सांगतो मला. हा माणूस एक शेतकरी आहे, त्याला उत्पन्न काहीच नव्हतं. हा हे 4थं वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी याला 5 पोते बाजरी झाली तर व्हायची. या शेतामध्ये 3 एकर शेतात समोरच्या काठाला लागून, त्याच्याकडे फक्त 3 एकर जमीन आणि इथे एक थेंब पाणी नव्हतं. हा नाला उथळ होता आणि पाणी 2 तासात तापेल निघून जायचं. 5 एकर बाजरी झाली तर व्हायची जर पाऊस वेळेवर पडला, वेळच्या वेळी, तर नाही तर तेही बाजरी नाही, रबीला पाणी नाही, समोरचा प्रश्नच नाही. या माणसाला आम्ही इथला गाळ काढून शेती त्याची रेव्हर करून दिली आमच्या खर्चाने. इथे बंधारा बांधला. आत्ता इथे किमान 12 फूट पाणी आहे. किमान, जास्त असेल काही मला माहित नाही, पण 12 नक्कीच आहे. आणि इथे त्याला इंजिन दिलं एक, बाबा इलेक्ट्रिसिटी ऐकत नाही, आणि घेतो म्हटलं तर त्याला ते सगळे पैसे ते खालून वरून पैसे द्यायला, त्याला त्याची नाक्यात दम येईल, तो शक्य नाही त्याला. तर आम्ही इंजिन फुकट दिलं. हे इंजिन घे बाबा, दोन्ही तयार झाली, हे पाणी घे, तो फ्री म्हणतो. याचे दोन्ही मुलं पुण्याला गेले होते, कारण ते कामधंदा नाही, इन्कम नाही. 5 पोते काय शेवटी ते हॉटेल येते, तेवढी इन्कम सोर्स. ते दोन्ही मुलं आता परत आले, तो 3 लाखाचं उत्पन्न काढतात. आणि एकदाही त्याचं शेतकरी काम दिसत म्हणलं 12 तेव्हा या तुम्ही त्याचे काहीतरी 12 तो त्याच्यावर अनेक पिकं घेतोय आणि मस्त मजा करतो. असं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं भाग्य आपण उजाडू शकतो. ते तर होईल. मायग्रेशन कॅन स्टॉप. जो शहरात प्रश्न आहे, लोंढा जो शहरात चाललाय, तो परत आला पाहिजे शहरात. त्याला पाणी द्या आणि थोडीशी वीज द्या, ते इंजिन द्या. तो कशाला, त्याला पॅकेज नको आहे हो. तो मुंबईला कशाला जाईल? दुष्काळाच्या पॅकेजची गरज नाहीये, पाण्याची गरज आहे. अहो पॅकेज दिला आम्ही विदर्भात, 1000 विहिरी प्रत्येक तालुक्यात खोदल्या, पाण्याचा पत्ता नाही. ज्यांच्या विहिरी पाणी होतं त्यांचंही पाणी कमी झालं आणि सगळ्यांचाच प्रॉब्लेम झाला. तेच पैसे जर इथे वापरले असते आपण या पद्धतीने आणि पाणी दिलं असतं, मग विहिरी केल्या असत्या, तर सगळे सुखी झाले असते. अहो पहिले बँकेत पैसे मग चेक फाडा ना. आम्ही आधीच चेक फाडले, पैसे बँकेत टाकलेच नाही, तो चेक रिबाउन्स झाला. वा वा वा, काय करायचं मला सांगा. आता या लक्षावधी ज्या बोरवेल आपण खणलेल्या आहेत मराठवाड्यात, तर गावागावात चौका चौकात दिसत आहेत, त्या सगळ्या आता कोरड्या पडलेल्या आहेत. त्याचं करायचं काय मग आता? त्यांना पुन्हा पाणी येणार नाही. असा जर प्रयोग केला तर त्याच बोरला पुन्हा आपोआप पाणी येईल. आपोआप पाणी. काहीच तुम्ही काही का, माझ्याकडे असे अनेक उदाहरण आहेत की कोरडे बोरला आपोआप पाणी आलं, त्यांनी गंमत म्हणून गोटा टाकला, पाणी लागलं, मोटर टाकली, ती चालूच आहे, बंदच नाही. इट्स नॉट ए जोकिंग, आय एम नॉट जोकिंग. ही वस्तुस्थिती सांगू राहिलो तुम्हाला. त्यांनी सहज गंमत पाणी टाकून पाहिलं, खडा पाणी लागलं, मोटर टाकून पहा म्हटलं, चालेल, मला खात्री आहे चालेल, मोटर चालली आहे, बंद नाही पडली. मला तुम्ही सांगा की खानदेशामध्ये तुम्ही हा प्रयोग यशस्वी केला, ते आता नजरेसमोरच आहे माझ्या. परंतु विदर्भातली परिस्थिती वेगळी, मराठवाड्यातली परिस्थिती वेगळी, तिथली भूस्तर रचना वेगळी, तिथं केलेला पाण्याचं वॉटर मायनिंग जे आहे, उपसा आहे, तो झालेला वेगळा, तिथली शेतकऱ्यांची मानसिकता वेगळी. ह्या सगळ्यावर मात करण्याकरता आपण काय उपाययोजना सुचवा? अदर थिंग रिमेनिंग कॉन्स्टंट. पावसाच्या बाबतीत हे सगळे श्रीमंत आहे आमच्यापेक्षा. खानदेशापेक्षा मराठवाडा पावसाच्या बाबतीत श्रीमंत आहे. आमच्याकडे 550, 600, 750, 700, 800 आहे पाऊस. फरक विभाग अगेन या वर्षी सोडून द्या तुम्ही.
1100 पाऊस पडतो, कधी कधी 900 पडतो. आम्ही तेव्हा काय दिवे लावले? तेव्हा साठवून ठेवायला पाहिजे होता, जिरवायला पाहिजे होता. का नाही केलं? साधी गोष्ट आहे. मला जे कुठले जास्त पैसे मिळाले, एखादा आदेश मिळाले, तुम्ही काय करतो, शहाणा माणूस बँकेत टाकेल ना, आणि जेव्हा एका दुखणं येईल, लग्न निघेल, तर ते वापरू द्या. सिंपल. 2 दिवस पाऊस नाही, पाणी येणार नाही, असं कळलं, नगरपालिका घोषणा केली. माझी बायको काय करते, पाणी भरून ठेवते. लहानचे भरून ठेवलं, वाट्या भरून ठेवते, वाट्या. त्या माऊलीला कळतो, मला का नाही कळत? भांडे मोठे करा ना, खोल करा. हे अगदी साधा सोपा उपाय आहे. याच्यात कुठलं टेक्निकल नाही, मेकॅनिकल. जॉब. इकडची माती काढली, इथे टाकली, कशी रॉयल्टी आली? मी काय घरी नेली माती, इथून इथे टाकली, तुमची इथेच आहे माती, घेऊन जा तुम्ही. 2 पाहुणे माझ्याकडे आले, माझं घर लहान, मी काय करीन? माझ्या मित्राच्या 2 खोल्या मागेल की नाही, आणि मित्र नसेल देत, पैसे होते, हॉटेल बुक केलं चांगलं 5 स्टार, तुम्ही पाण्याला बोलवलं, त्याची राहायची काय व्यवस्था? वा, दिस इज लॉजिंग ऑफ वॉटर. त्याला थांबवा नाही, ते तो थांबला की जिरणार. पाहुणा आहे, पण त्याला अतिथी देवो म्हणा आणि थांबवा. तो रूल नाही, तो जाणारच नाही. मग त्याला आपला लढा लागेल, तो थांबवा तर करी त्याला. तुमच्या लढा या शब्दावर मला आठवलं की नादो महानोरांचा हा खरं तर निसर्गाबाबतीचा शब्द आहे. त्यांच्या शेतावर आमची टीम गेलेली होती, ज्या ठिकाणी मोसंबी व्हायची, सीताफळं व्हायची. ती संपूर्ण 40 एकराची बाग आता उजाड झालेली आहे. त्या ठिकाणी एकही सीताफळ पिकलेलं नाही. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकाल? हाच प्रयोग करीत 1 वर्षात त्यांना पाणी देऊ. 1 वर्षाच्या आत एक संपूर्ण सायकल एक पावसाळा गेला पाहिजे. एका पावसाळ्याच्या आत त्याच्यानंतर तुम्ही त्या शेताला नक्की पाणी पुरवू शकता. नक्की 100%. त्यात मी जादू नाही आहे, सायन्स आहे. तुम्ही जे बोलताय ते इतकं विस्मयकारक आहे की अर्धा महाराष्ट्र आज तहानलेला असताना एक माणूस या अजनाड सारख्या एका आड गावामध्ये मला सांगतोय की कुठल्याही शहराचा पाणी प्रश्न हा 1 वर्षात निश्चित सोडवता येईल. इथलं पाणी संपलं तर विहीर आहे, आणि विहीर संपली तर बोरवेल आहे. बोरचं काम नाही पडलं पाहिजे, असं आयडियल स्टेज ती आहे. आम्हाला बोर खणायचं कामच नाही पडलं पाहिजे, इतकं पाणी अडवा ना. आम्ही जे म्हणतो इथे पाणी कमी थांबतं डेक्कन बेसाल्टमध्ये, मी तेव्हा सांगतो असा जर बंधारा बांधला, 500 मीटर लांब नाला खोदला, 20 मीटर रुंद आणि 6 मीटर खोल केला, तर आपण 6 कोटी लिटर म्हणजे तांत्रिक भाषेत 60 TCM पाणी थांबवू शकतो, सरफेस वॉटर. पण हे थांबल्यानंतर जिरतं किती पाणी त्याचा हिशोब केला मी, अधून सांगतो तुम्हाला. मी खूप फेफर साईडला बोलतोय. ऍक्च्युअली पाणी जातं 1 किलोमीटर, म्हणजे आपण अर्धाच किलोमीटर बघू, अर्धा इकडे अर्धा इकडे, अर्धा खाली अर्धा, म्हणजे 1 स्क्वेअर किलोमीटर पाणी जिरतं. किती फूट खाली जातं पाण्या हिशोबाने? 200 फूट, 60 मीटर. पण 60 मीटर सगळा मुरुम आहे का? जेव्हा सांगितलं अल्टरनेट लेअर्स आहे, कुठे दगड आहे, मुरुम आहे. 50-50 आपण 30-70 पकडू. 30% मुरुम आहे, 70% दगड आहे. आता मला सांगा 1000 मीटर बाय 1000 मीटर बाय 18 मीटर, 60 मीटरचे 30%, म्हणजे 1,80,00,000 क्युबिक मीटर म्हणजे घनमीटर हा मुरुम आहे, ज्यात पाणी जाऊ शकतं आपण थांबवलं तर. त्यात पाणी किती जातं? 2.5%. याचं 2.5% काढा किती येतं? 1,80,00,000 2.5% येतं 4,50,000 क्युबिक मीटर घनमीटर, म्हणजे 45 कोटी लिटर पाणी आतमध्ये जाऊ शकतं, अडवलं तर, नाला खोल रुंद केला. आणि त्याच्यामुळे पाण्याचे सगळे प्रश्न जवळपास सुटू. म्हणजे केवळ नाला रुंद आणि खोल नाही केला म्हणून पर स्क्वेअर किलोमीटर डेक्कन बेसाल्टमध्ये आम्ही 45 कोटी लिटर पाण्याला मुक्तोय, म्हणून टंचाई आहे. उदाहरण देतो तुम्हाला. एक हॉल आहे आणि आमच्या अमरीशबाईंनी मीटिंग बोलवली. हॉलमध्ये 500 बसू शकतात, बाहेर 500 उभे आहेत, आणि दार बंद करून टाकले. आणि म्हणाले अहो लोकच नाही, अहो दार तो उघडा, बाहेर लोक आहे, आतमध्ये जागा आहे, दार तो उघडा. मी दार उघडलं. वा, हे दार उघडलेलं आणि आत आलेली लोक, शेतकरी, यांना नेमका या सगळ्या खटाटोपाचा काय फायदा झाला हेही बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. माझ्या योजना किती चांगली असेल, त्याला राजकीय इच्छाशक्ती, आर्थिक पाठबळ आणि सामाजिक पाठिंबा हा या एका माणसाने दिला मला. त्याचं नाव आहे अमरीश पटेल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.